नमस्कार आदाब, आप देख रहे हैं एसएस न्यूज महाराष्ट्र। हमारे चैनल में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज की खास खबर। अभिनव बाल विद्या मंदिर इंग्लिश मीडियम हाई स्कूल जागतिक महिला दिन। दीपाली पाटिल, स्वाति जोशी, अखिलेश प्रजापति, मोबिना मोमिन, प्रतिभा यातारी, निवेदिता जाधव, काजल यादव, रोशनी महात्रे, मनोज यगुलवार, हिंदुस्तानी सहानी, योगिता सुरेंद्र, सैयद निजामुद्दीन, सागर पाटिल। हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे। हार्दिक सर्व महिलांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आज महिलांच्या बद्दल काय बोलायचं, हर एक महिला आपली उडान घेत आहे। जी महिला जर उडान नाही घेत असेल आणि तिचं पाऊल जर मागे पडत असेल तर ती महिला कधीच पुढे नाही जाणार। हर एक महिलाने आज आपला व्यक्तित्व पुढे बजावून ठेवले आहे। माझ्याबद्दल जर दोन शब्द चुकीचे पडत असतील तर मला माफ करा। मी कधीच दोन शब्द जास्त बोलली नाही। आज 5 वर्ष झाले निवडून आले, पण मी जास्त कधी बोललीच नाही। पण जर दोन शब्द तरी मी पुढे बोलली नाही ना, तर पुढे मी पण उडान घेणार आणि मी त्या घरामध्येच बसणार आणि पुढचं पाऊल मी कधीच पुढे आणि प्रत्येक महिलाला आपल्या घरातून उठल्यानंतर प्रत्येकाचा स्वयंपाक करा, नाश्ता करा, मुलांना सांगा, त्याच्याबद्दल प्रत्येकाची जिंदगी निघून गेलेली बा। पण मी सांगते, माझ्या मिस्टरांनी आज मला पुढे नसतं करते ना, तर मी सुद्धा आज तिथंच राहिली असती, पुढे कधीच गेली नसती। एवढंच माझ्या महिलांना सांगणं आहे, तर तुम्ही पण एक उडान घ्या। आपल्या संसारामध्येच नका गुंतून राहू, पुढे जाण्याचा प्रयत्न करा। माझ्याजवळ बोलण्यासारखं खूप काय आहे, पण मला हिंमत कधी झाली नाही। म्हणजे 2 शब्द आज महिलांच्या जवळ बोललं, माझं मन व्यक्त तुमच्या जवळ जरा थोडंसं व्यक्त करायला मला खूप बरं वाटलं। आणि खरंच सांगते हो महिलांना, नुसते आपल्या नवऱ्याच्या गुलामगारीमध्ये घरातच बसू नका, खूप पुढे निघून जा। जर चुकी झाली असती बोलण्याना तर मला माफ करावं। बनना था, पार्लर सीखना था, तो मेरे माँ बाप ने मेरा साथ नहीं दिया। शादी के बाद मेरे पति ने मुझे ग्रेजुएशन करवाया। मुझे सीखने के लिए यहाँ से मुंबई में लैक्मे के सबसे बड़े एकेडमी में डाला। वहाँ से बच्चा 1 साल का था। मैं जब तक क्लासेस से आती थी वो बच्चा संभालता था और मैं क्लास जाती थी। पीछे हुए ना, अपने बच्चों को हर उनकी इच्छा को पूरा करना है और उन्हें डांस प्रोग्राम के लिए भी उनको प्रोत्साहन देना है। हर बात के लिए उनको आगे बढ़ाना है। जैसे कि ड्रामा में कहा था कि पुलिस भी बन सकते हैं, मिलिट्री भी बन सकते हैं, डॉक्टर भी बन सकते हैं। हर बात के लिए हमारे बच्चे के लिए प्रोत्साहन करें और उनकी हर इच्छा पूरी करें। और जो भी टीचर्स हमें करने के लिए कहते हैं उनसे कराए जरूर, क्योंकि हमारे बच्चे ही हमारे आगे का भविष्य है। थैंक यू। मैं आपसे जो बात करती हूँ